हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण इथे बनवणार आहोत मसाल्याची हुसळ। यासाठी इथे काळा मसाला ठेवलेला आहे, थोडी मटकी घेतलेली आहे आणि आपल्याला काय काय लागणार आहे तर मसाल्यातले काही पदार्थ म्हणजे मसाल्याच्या डब्यामधले आणि कढीपत्ता। तर मोड आलेले आपल्याला मटकी जी असते ती मी घेतलेली आहे। पातेल्यामध्ये बनवते म्हणून थोडंसं तेल टाकलंय, जिरं टाकायचं। जिरं चांगलं फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। काळ्या मसाल्याची जी रेसिपी म्हणजे मसाला कसा बनवायचा ग्रेव्ही त्याची ऑलरेडी मी रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची जे काही लिंक असेल ते मी देईन। तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला। हा मसाला जो आहे तो मी टाकणार आहे। मसाला तुम्हाला कितपत तिखट हवा असेल किंवा त्याची ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार मसाला टाकायचा। तर इथे मी जवळपास एक पूर्ण चमचा मसाला टाकला, म्हणजे मोठा चमचा, छोटा नाही। आणि तो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा, कारण की त्याला थोडासा शिजण्यासाठी वेळ लागतो तेलामध्ये। त्याचबरोबर त्याचा कलर पण चांगला येतो। जितकं तुम्ही त्याला व्यवस्थित परतवाल त्याची कलर चेंज होत असतो, त्याचबरोबर त्याचा फ्लेवर पण त्या तेलामध्ये उतरतो, त्यामुळे ते खूप छान लागतं। तिखट अजून जास्त हवं असेल तर तुम्ही एक चमचा इथे लाल मिरची टाकू शकता, अर्धी चमचा इथे मी हळद जी आहे ती पण टाकलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, आणि एक चमचा धने पावडर। तसा आपण मसाला बनवताना हिरवी कोथिंबीर जी आहे ती आपण टाकलेलीच आहे, पण तरीसुद्धा धने पावडरची टेस्ट चांगली लागते म्हणून तेही मी टाकलेलं आहे। व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं, आणि जितकं तुम्ही परतवाल तेवढा चांगलं आहे। ते जळत वगैरे काही नाही, कारण की तेल त्याप्रमाणे जास्त टाकायचं। ही जी मटकी आहे किंवा हुसळ आहे ज्याला मोड आलेले आहेत, थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात थोडे कमी मोड येतात, पण तरी पण खायला पाहिजे। ते हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायची आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हा सगळा मसाला ह्या मटकीला चांगल्यापैकी कोट होतो, आणि त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटते की खाली लागलेलं असेल तर पाणी टाकल्यानंतर ते सगळं निघून जातं। त्यामुळे एवढं खाली लागतं आहे म्हणून पाणी टाकायची घाई करायची नाही, कारण की आपल्याला हा मसाला जो आहे ना तो पूर्णपणे व्यवस्थित परतला गेला पाहिजे आणि गॅसची फ्लेम एकदम लो असली पाहिजे। आता याच्यात मी एक ग्लास पूर्णपणे पाणी टाकलं आहे। तुम्हाला हवं असेल की तुम्हाला कन्सिस्टन्सी, जास्त लोक आहे घरामध्ये, तुम्हाला चुरून खायचं आहे, छोट्या मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं कन्सिस्टन्सी त्याची पातळ ठेवली तरी चालेल। बऱ्याच लोकांना ते थोडंसं ग्रेव्ही जास्त आवडते म्हणून ते पातळ ठेवतात। तर या पद्धतीने मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। आणि त्याचबरोबर कारण की मटकी शिजण्यासाठी सुद्धा भरपूर पाणी घेते, कारण की मी ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मटकी उकडून पण घेऊ शकतात, पण जास्त डायरेक्ट शिजवलं ना तर त्याचं छान टेस्ट येते। अर्धा चमचा मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया, आणि याच्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची, वाट बघायची आहे। खूप छान लागते आणि पटकनही बनते। पटकन म्हणजे खूप पटकन पण नाही, पण संध्याकाळच्या जेवणासाठी छान वाटते। वरची तरी बघा किती छान वाटते आहे। ते इथे थोडंसं झाकण मी ओपन करून ठेवलं होतं। एक 15 मिनिटानंतर आपण याला ओपन करून बघूया, आणि याच्यामध्ये अजूनही ग्रेव्ही आहे। आता आपण पुन्हा एकदा जरा हलवून देऊ, त्याचबरोबर आपण चेक करू की आपली मटकी शिजलेली आहे का नाही। जर त्याचं कवर बाहेर निघालं ना तर समजायचं की आपली मटकी शिजत आलेली आहे किंवा शिजलेली आहे। तर हे बघा, साधारण याची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने, आणि बऱ्यापैकी पाणी याचं आटलेलं सुद्धा आहे, पण मला अगदी कोरडी नको आहे, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडंसं ठेवणार आहे अजून। तर मला असं वाटतं की अजून एक 2-3 मिनटं मी थोडंसं चेक करून बघेल, आणि त्याच्यानंतर मग मी बघेल की आपली जर मटकी शिजलेली असेल, थोडं थंड होऊ दिलं आणि चांगलं इझिली दाबली गेली तर समजायचं की मटकी शिजली आहे। तर खूप इझिली ती शिजून गेली आहे। त्याचं जे स्किन असतं ते सुद्धा बाहेर निघालेलं आहे, म्हणजे आपली त्याच्या कन्सिस्टन्सीवरनंच कळतं, म्हणजे मटकीच्या कलरवरनं सुद्धा कळतं की मटकी शिजलेली आहे की नाही। इझिली दाबली जाती आहे। आता आपण इथे गॅस बंद करून ठेवू, थोडं थंड करूया, आणि मग नंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ, म्हणजे आपल्याला जेवायला घेण्यासाठी ही रेडी आहे। मस्त याला कोथिंबीरनी गार्निश करायचं आणि खायला घ्यायचं। एक कांदा कापायचा, थोडंसं लिंबू पिळायचं, एकदम ऑसम लागते। आणि थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात अशी थोडी तिखट भाजी जर खाल्ली ना तर एकदम छान जेवण होतं। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।